नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनता विद्या मंदिरच्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सहर्ष स्वागत करतो। 11वीच्या पाठ्यपुस्तकातील नाटक हा जो तिसरा भाग आहे त्या नाटक साहित्य प्रकाराचा आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे। आज नाटक या साहित्य प्रकाराचा परिचय व्हावा या हेतूने ही जी प्रस्तुत माहिती दिलेली आहे त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो। दृकश्राव्य साहित्य प्रकार म्हणून नाटक या साहित्य प्रकाराचे वेगळेपण आपल्या लक्षात येते। संगीत नाटक, प्रायोगिक नाटक व व्यावसायिक नाटक असे 3 प्रकार असून त्या तीनही प्रकाराचे स्वरूप आणि त्याची वैशिष्ट्य या भागामध्ये आपल्याला नमूद करून दिलेली आहेत। त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो। या माहितीतून नाट्य क्षेत्रातील व्यवसायाची नवी क्षितिजे तुम्हाला समजू शकतील आणि भाषिक अंगाने तुम्ही नाटक या साहित्य प्रकाराचा आस्वाद घेऊ शकाल, आनंद घेऊ शकाल। तर पाहूया। नाट्य भिन्न रुचर जन्यसे बहुध्यापेक समाराधनम असे महाकवी कालिदास म्हणून गेलेले आहेत। महाकवी कालिदासाने या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे भिन्न भिन्न रुची असणाऱ्या लोकांचे एकाच वेळी समाधान करणारा नाटक हा एक श्रेष्ठ वाङ्मय प्रकार आहे। ललित साहित्याच्या प्रकारामध्ये नाटक हा लोकप्रिय साहित्य प्रकार आहे। ललित म्हणजे हलकं फुलकं मनोरंजन करता करता उपदेशाचा एखादा डोस किंवा उपदेशाचे अंजन रसिक, श्रोते, वाचक, प्रेक्षक यांच्या डोळ्यामध्ये घालणे हा त्याचा अर्थ होय। आपण जे ऐकले, पाहिले ते दुसऱ्याला सांगावे ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे। प्रत्येक व्यक्तीला स्वतःला आलेला अनुभव, आनंद, दुःख हे सगळे इतरांना सांगावेसे वाटते। त्यातूनच या नाटक साहित्य प्रकाराची निर्मिती झालेली आहे किंवा साहित्य प्रकाराची निर्मिती झालेली आहे। नाटक या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून प्रेक्षकांशी जिवंत संवाद घडत असतो। लोकसंवाद आणि लोकरंजन या नाटकाच्या महत्त्वाच्या बाजू असतात। म्हणजे लोकांशी संवाद साधणं आणि लोकांचं रंजन करणं या 2 बाजू आहेत। तथापि लेखकाचा प्रतिपाद्य म्हणजे त्याने जो विषय इथे मांडलेला आहे त्या विषयाला लोकांपर्यंत येऊन पोहोचवणं हा एक नाटकाचा महत्त्वपूर्ण भाग आहे किंवा घटक आहे। मराठी साहित्यातील नाटक या साहित्य प्रकाराचा विचार केला तर त्यातून बदलत गेलेल्या समाजाचे चित्रण आपल्याला दिसून येते। कोणत्याही समाजातील चालीरीती कालपरत्वे म्हणजे काळानुसार बदलत असतात। माणसाचा स्वभाव, मानवी भावभावना या गेली अनेक वर्ष कायम राहिलेल्या आहेत। या मानवी भावभावना, त्याचा स्वभाव यातील विविध छटांचं दर्शन अशाच नाटकांमधून आपल्याला घडून येतं। त्याचबरोबर समाजाचेही वास्तव चित्रण नाटकातून होत असते। समाजातील बदल नाटकाच्या माध्यमातून मांडण्याची परंपरा प्राचीन आहे। नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहे। म्हणून नाटक या साहित्य प्रकाराचा आज आपण परिचय करून घेणार आहोत। बघूया नाट्य म्हणजे काय। नाट्य हा नाटकाचा प्राण आहे। एखाद्या प्रसंगामध्ये जेव्हा कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरित्या घडतो तेव्हा नाट्य निर्माण होते। आकस्मिकरित्या म्हणजे अचानकच, म्हणजे त्याची कधी कल्पनाही केलेली नसते आपण। हा बदल कसा असतो? आश्चर्यकारक असतो, खळबळजनक असतो। त्यामुळे तो वाचकाला, प्रेक्षकाला एक अनपेक्षित धक्का देऊन जातो। कधी सुखद धक्का दिला जातो तर कधी दुःखद धक्का असतो। निसर्गात आणि मानवी जीवनात असे नाट्य आपल्याला पाहायला मिळते। त्याचेच प्रतिबिंब आपणास नाटकातून दिसून येते। आता नाटक म्हणजे काय हे पाहूया आपण। लेखकाने लिहिलेले नाटक हे कलाकारांनी सादर करायचे असते। चित्र किंवा शिल्प हे घडताच दिसू लागते, पण नाटक हे प्रत्येक वेळी करून दाखवावे लागते। नाटक हे दृकश्राव्य असल्याने ते लिहिणारे, त्याचा प्रयोग करणारे, प्रत्यक्ष अभिनय करणारे, तंत्रज्ञ आणि तो प्रयोग पाहणारे अशा सगळ्यांच्या समन्वयावर म्हणजे सहकार्यावर नाटकाच्या प्रयोगाची सफलता अवलंबून असते। नाटक हा कथा, कादंबरी, कविता, ललित निबंध या साहित्य प्रकाराप्रमाणे एक साहित्याचा प्रकार आहे। यामध्ये अभिनेता किंवा अभिनेत्री अभिनय करत असतात। लेखकाने लिहिलेले संवाद अभिनेत्यामार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जातात। मुळातच नाटक हा दृकश्राव्य प्रकार आहे। ते ऐकता, पाहता आणि वाचताही येते।
नाटकाच्या वाचनातून अन्य साहित्य प्रकाराप्रमाणे आपल्याला नाटकाचा आनंद घेता येतो. नाटक हे रंगमंचावर सादर केले जाते. आज आपण विद्यार्थी मित्रांनो इथेच थांबूया.